बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराचं प्रकरण आता रोज नवनवे रंग बदलू लागलाय। जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकास सहाय्य करू अवघा करू भ्रष्टाचार या उक्तीप्रमाणे अनिर्बंध भ्रष्टाचार करण्यात येत आहे। खरे तर या ठिकाणी होत असलेले गैरप्रकार भ्रष्टाचार हा एक प्रकारे संघटित गुन्हेगारीचा भाग दिसून येतोय, परंतु पोलीस प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय। कारण गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालय प्रशासनाला माजी रोगपाल पी.के. माळी हे हुलकावणी देत आहेत। एवढंच नाही तर ते आता पोलिसांना देखील गवसेनासे झाले आहेत। त्यामुळे आता सध्या जिल्हा रुग्णालयात एक प्रश्न विचारला जातोय, अखेर गेला माळी कुणीकडे। येथील जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या बेबंद भ्रष्टाचाराच्या विरोधात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित करून त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे। जिल्हा रुग्णालय सध्याच्या घडीला भ्रष्टाचाराचं सर्वात मोठं केंद्र बनलंय। या ठिकाणी वर्षानुवर्षांपासून प्रचंड असा भ्रष्टाचार होतो आहे। हा भ्रष्टाचार आता एवढा व्यापक आणि सखोल झाला आहे की संपूर्ण जिल्हा रुग्णालय प्रशासन त्यामुळे कुजण्याच्या अवस्थेत पोहोचले। जिल्हा रुग्णालयाचे हृदय समजल्या जाणाऱ्या कॅशबुकात मोठ्या प्रमाणात खाडाखोड करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं प्रकरण दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजनं सर्वात आधी उघड केलं होतं। विशेष म्हणजे दैनिक जनसंचालन या संदर्भात पुढाकार घेत नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू होता, परंतु सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केल्यानंतर याबाबत किमान तरी चर्चा तरी होऊ लागली आहे। हा भ्रष्टाचार अत्यंत गुप्त पद्धतीने आकारला येत होता। तत्कालीन रोगपाल पी.के. माळी यांच्या कार्यकाळातील हा भ्रष्टाचार आहे। माळी यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात रुग्णालयाच्या कॅशबुकात खाडाखोड करण्यात आली, तसेच वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक चढ्या दराने बिले काढण्यात आली आहेत। या संदर्भात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनकडे सज्जड पुरावे आहेत। कालांतराने पी.के. माळी यांची बदली झाली आणि त्यांनी जिल्हा रुग्णालयातील रोगपाल पदाचा पदभार सोडला। त्यानंतर काही महिन्यांनी पी.के. माळी हे सेवानिवृत्त झाले, परंतु बदली होताना आणि निवृत्त होत नाही त्यांचा अखत्यारीत हिशोबात जे काही घोळ होते ते त्यांनी निस्तरले नाहीत। जिल्हा रुग्णालयात विद्यमान रोगपाल लाकडे यांच्याकडे पदभार देताना माळी यांनी अनेक प्रकारे चालबाजी केली। लाकडे यांनीही सर्व हिशोब क्लिअर नसतानाही पदभार घेतला। जेव्हा सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने जिल्हा रुग्णालयात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी माहिती घेणं सुरू केलं, तेव्हा माळी यांनी परिपूर्ण पदभार लाकडे यांच्याकडे सुपूर्दच केला नसल्याचं स्पष्ट झालंय। मग प्रश्न असा उरतो की लाकडे यांनी अशा प्रकारे अर्धवट कारभार स्वीकारला तरी कसा? आज लाकडे हे अति साहसूतपणाचं आव्हान सांगत आहेत की मला माळी यांनी पदभार घेताना संपूर्ण माहिती दिली नाही आणि परिपूर्ण असा पदभार सोपवला नाही। मग तेव्हा लाकडे हे काही झोपा काढत होते का, असा सवाल उपस्थित होतोय। जेव्हा दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजनं रुग्णालय प्रशासनावर दबाव वाढवला, तेव्हा हिशोब लावण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं पी.के. माळी यांना अनेकदा सूचित केलं, परंतु माळी हे आता सेवानिवृत्त झाल्यानं ते बदत नसल्याचं दिसत आहे। अखेर माळी हे जिल्हा रुग्णालयात हजर होत नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सांनी थेट शहर पोलीस स्टेशनला पत्र देऊन माळी यांना तात्काळ हजर करण्याचे निर्देश जारी केले। ही मुदत संपून देखील माळी हे जिल्हा रुग्णालयाचं तोंड पाहायला तयार नाहीत। विशेष म्हणजे शहर पोलिसांना पत्र दिल्यानंतर अद्याप पोलीस देखील माळी यांना रुग्णालयात हजर करू शकलेले नाहीत। या सर्व प्रकारावरून हे स्पष्टपणे दिसून येते की जिल्हा रुग्णालयातील हा भ्रष्टाचार दाबण्याचा सर्वच जण आटापिटा करतायत। जिल्हा रुग्णालय प्रशासन असो की पोलीस विभाग, कोणालाही या भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यात रस दिसून येत नाही। एकंदरीत भ्रष्टाचार दडपण्याचं पुरेपूर षडयंत्र चाललंय। असे असले तरी दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज मात्र हा भ्रष्टाचार कदापिही दडपू देणार नाही। जोपर्यंत जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज शांत बसणार नाही। भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ असलेले सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनचा आवाज कोणीही दाबू शकत नाही। जनतेचा एक जागता प्रहरी म्हणून दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज यापुढील काळात देखील भ्रष्टाचारांच्या विरोधात निकारानं लढल्याशिवाय राहणार नाही। जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपयांचे आलेले विविध निधी कागदोपत्री, जिल्हा रुग्णालयातील कारभार म्हणजे आपण सारे भाऊ शासनाचा पैसा पगारी व्यतिरिक्त मिळून खाऊ। जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून कमावलेला पैसा व्याजासह शासन तिजोरीत दोषी भरत नाही आणि त्यावर कडक कारवाई होत नाही। आमचे हे पोस्टमार्टम सत्र सुरूच राहणार। सिटी न्यूज बुलढाणा। विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,